गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. आज आपण मॅथ ह्या विषयाचं एक्सप्लेनेशन बघणार आहेत. मॅथ हा विषय आपण चालू करणार आहोत. 100 मार्कासाठी गणित हा विषय 12th सायन्सला आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असे दोन भाग पडलेले आहेत. त्यापैकी मी हे पेपर सेकंडचं पुस्तक आहे, मी पेपर सेकंड घेणार आहे. मग आपण काय करू, त्या विषयाचं थोडंसं आज इंट्रोडक्शन घेणार आहेत. ह्या पेपर सेकंडमध्ये 8 चॅप्टर आहेत. त्याच्यातला पहिला आहे डिफरन्सिएशन. 11वीला तुम्हाला ते बऱ्यापैकी झालेलं आहे. डिफरन्सिएशनमध्ये काय काय आहे तर मॅथ म्हणलं की ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल टर्म, ह्या टर्मचं डिफरन्सिएशन ह्या पहिल्या चॅप्टरमध्ये एक्सप्लेनेशन आणि त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. मग डिफरन्सिएशनमध्ये काय बघणार आहेत आपण, तर फर्स्ट आपण एक्सपोनेन्शियल टर्म कोणत्या आहेत ते जरा रिव्हिजन करू आणि मग आपल्या मूळ जे आहे त्या डिफरन्सिएशनकडे जाऊया. मग एक्सपोनेन्शियल बेसिक 3 टर्म आहेत. फर्स्ट काय, ए रेस टू एक्स, ई रेस टू एक्स आणि एक्स रेस टू एक्स. ह्या टर्म्स आपण डिफरन्सिएशनमध्ये खूपदा वापर करणार आहे. नंतर दुसरं महत्त्वाची गोष्ट डिफरन्सिएशनमध्ये आहे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. सर्व ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स तुम्हाला माहिती आहे. कोणचे आहेत, साइन एक्स, कॉस एक्स, नंतर टॅन एक्स, नंतर कॉट एक्स, नंतर सेक एक्स आणि त्याच्यानंतर नंबर येणार आहे कोसेक एक्स. पण डिफरन्सिएशन मध्ये हे दोन मेन पॅटर्न आहे. पहिलं एक्सपोनेन्शियल टर्म आणि नंतर आहे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स टर्म. याच्या रूल्स आपल्याला डिफरन्सिएशन मध्ये बघणार आहे. मग डिफरन्सिएशन बघताना आपण कोणत्या प्रॉपर्टीचा वापर केलेला आहे, तर फर्स्ट प्रिन्सिपल. डिफरन्सिएशन म्हणजे काय, तर या टर्म मध्ये व्हेरिएबल कोणते आलेले आहेत ते पाहायचे आपल्याला. व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट टर्म. व्हेरिएबल म्हणजे काय, व्हेरी होणारे. कॉन्स्टंट म्हणजे काय, फिक्स असलेले असं डिस्ट्रीब्युशन आहे. व्हेरी म्हणजे त्या टर्मची व्हॅल्यू फिक्स नसणार आहे, ती बदलत राहणार आहे, त्याला म्हणतात व्हेरिएबल. कॉन्स्टंट म्हणजे ती व्हॅल्यू बदलणार नाही. मग याच्यामध्ये जर पाहिला एक्सपोनेन्शियल टर्म मध्ये, इथं एक्स व्हेरिएबल आहे, इथं एक्स व्हेरिएबल आहे. हा जो बेस आहे तो व्हेरिएबल एक्स आहे. आणि ह्या ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये हे फंक्शन्स आहेत आणि व्हेरिएबल कोणता आलेला आहे, हा एक्स हा व्हेरिएबल आलेला आहे. मग याच्यामध्ये आपल्याला डिफरन्सिएशन बघायचं आहे. तर त्याचं नोटेशन काय आहे, तर नोटेशन काय बघा, ह्या फंक्शनच्या संदर्भात जर पाहिलं आपण तर एफ ऑफ एक्स घेतला, जसं मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला प्रॉपर्टीज माहिती आहेत, रियल नंबर संदर्भात मल्टिप्लिकेशन आहे प्रॉपर्टी, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन, हे रियल नंबरच्या बाबतीत आपण घेतोय. पण जर आपण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन घेऊ शकतो का, तर त्याच्यासाठी रूल आपण गेलेला आहे डिफरन्सिएशन. मग डिफरन्सिएशन हा एक पॅटर्न आहे मॅथमॅटिक्सचा. त्याच्यामध्ये काय, हे फंक्शन त्याच्यामध्ये बदल झालेला पॅटर्न तो म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स. डॅश हे एक नोटेशन आहे डिफरन्सिएशनचं. मग तुम्ही ह्याला दुसऱ्या प्रकारात पण लिहू शकता. इथं मेन डिफरन्सिएशन म्हणलं की त्याच्यामध्ये व्हेरिएबल कोणता इन्क्लूड झालेला आहे ते खूप महत्त्वाचं आहे. एफ ऑफ एक्स ही टर्म दिलेले डिफरन्सिएशन घ्यायचंय, तर नोटेशन काय, एफ डॅश ऑफ एक्स. तसं आता दुसरं नोटेशन डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स, हे सुद्धा डिफरन्सिएशन आहे. हे सुद्धा काय आहे, डिफरन्सिएशन आहे. हे झालं इंट्रोडक्शन. हे इंट्रोडक्शन आपण घेतलं. काय काय बघणार आहेत, एक्सपोनेन्शियल टर्मचं डिफरन्सिएशन, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचं डिफरन्सिएशन. मग आता थोडंसं आपण चॅप्टरमध्ये काय काय दिलेलं आहे ते बघू. पेज क्रमांक 1 वर आपला चॅप्टर चालू झालेला आहे डिफरन्सिएशन. मग त्याच्यामध्ये काय, कॉलम डेरिव्हेटिव्हज ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन. मग ते थोडंसं लिहून घेऊयात आपण. तुम्ही पुस्तकं ओपन करा आणि ते सायमल्टेनियसली बघा. मग डिफरन्सिएशन फर्स्ट चॅप्टर आहे आपला, हे बेसिक होतं. आता मी चॅप्टरसाठी काय करते, मेन चॅप्टरलाच स्टार्ट करत आहे. डिफरन्सिएशन तुम्ही पुस्तक ओपन करा. डिफरन्सिएशन
हां, डिफरन्सिएशन. मग याच्यामध्ये काय करायचं, पहिल्यांदा फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह. मग डिफरन्सिएशन पण म्हणलं जातं, डेरिव्हेटिव्ह पण म्हणलं जातं. एफ ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्स घेतलं जातं, तोही डेरिव्हेटिव्हच आहे. डी डी एक्स म्हणल्यानंतर तो सुद्धा काय आहे, डेरिव्हेटिव्हच आहे. मग ह्याचे काय केलेले आहेत प्रकार, कसे प्रकार केलेले आहेत, एक्सपोनेन्शियल टर्म. मग हे फंक्शन घ्यायचं आणि त्याचा लागलीच काय करायचा, डेरिव्हेटिव्ह. एक दिलेलं फंक्शन आणि याचा डेरिव्हेटिव्ह. मग आपण पहिल्यांदा काय करूयात, व्यवस्थित ती टर्म आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह बघूयात, डिफरन्सिएशन. मग काय करणार आता इथं, घ्या फर्स्ट फंक्शन्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड स्टँडर्ड फंक्शन. म्हणजे जसं आपण अगोदर रिअल टर्मच्या बाबतीत बघत होतो की नाही, स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर कसं घेतलं, लगेच 4. आपल्या लक्षात आलं 2 into 2 असं घेतलेलं आहे. हे 2 नोटेशन आहे, बेसला एक एलिमेंट आहे आणि त्याची पॉवर 2 दिलेली आहे, म्हणजे बेसचा एलिमेंट आपण 2दा मल्टिपल केला. हे रिअल टर्मच्या बाबतीत होतं. आपल्याला रिअलचा ना अभ्यास करता हा ट्रिगोनोमेट्रीचा एक्सपोनेन्शियलचा करायचा आहे आणि त्याचं फंक्शन काय आहे आपल्याला इथं बघायचंय, तर डेरिव्हेटिव्ह. हे मल्टिप्लिकेशनचा फॉर्म होता. मग आता इथं काय करावं लागणार आहे, पहिल्यांदा आपण एक्सपोनेन्शियल टर्म, फंक्शन अँड देअर डेरिव्हेटिव्ह, हे फंक्शनचं नोटेशन आहे. अँड देअर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, एफ डॅश ऑफ एक्स, आहे की नाही. मग पहिलं फंक्शन घ्या, पहिलं फंक्शन काय, ए रेस टू एक्स, ए रेस टू एक्स. हे जर व्यवस्थित लक्षपूर्वक बघितलं तर बेस काय याचा, ए, आणि एक्सपोनेन्शियल टर्म काय बाळांनो तिथं, एक्स. मग ह्या टाईपचा एलिमेंट्सचा डेरिव्हेटिव्ह घेताना रूल वापरायचा आपल्याला. ज्यावेळेस बेस कॉन्स्टंट आहे आणि एक्सपोनेन्शियल काय आहे त्याचा, व्हेरिएबल, तर त्यावेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह घेताना रूल वापरायचा, ती टर्म जशी आहे तशी घ्या. टर्म कोणची होती, एक्सपोनेन्शियल, ए रेस टू एक्स. बेस काय होता, ए, एक्सपोनंट काय आहे, एक्स, ती तशी आहे तसं घ्या आणि बेसचा लॉगरिथम घ्या. मग काय होणार आहे, लॉग ऑफ ए इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स. सेकंड एलिमेंट बघितलं, ई रेस टू एक्स. बेस काय बाळा याचा, ई, एक्सपोनंट काय आहे, एक्स. मग याचा डेरिव्हेटिव्ह घेताना आपण काय करायचं, बेस ई आहे, एक्सपोनंट एक्स आहे, हाच रूल इम्प्लाय करू. लॉग ई ची व्हॅल्यू किती आहे, 1. मग काय करा, ई रेस टू एक्स ॲज इट इज घ्या अँड लॉग ऑफ ई इज इक्वल टू 1 अँड दिस वी ऑल्सो राईट ई रेस टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज ई रेस टू एक्स. हे आपण फर्स्ट प्रिन्सिपलनं सॉल्व्ह केलेलं आहे. मग आता काय करा, तो फर्स्ट प्रिन्सिपलनं बघा किंवा डायरेक्ट जरी तुम्ही असं लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे. काय करा, फक्त समजून काय घ्या, ए रेस टू एक्स म्हणजे बेस कॉन्स्टंट आहे, एक्सपोनेन्शियल व्हेरिएबल आहे. ई रेस टू एक्स मध्ये काय आहे, बेस ई आहे आणि एक्सपोनंट एक्स आहे. आता तिसरा नंबर कशाचा झाला, तर एक्स रेस टू एन. इथं सुद्धा ते ग्रुप पाडा, बेस किती आहे, एक्स, एक्सपोनंट किती आहे, एन. मगाशी काय होता, बेस ए होता, कॉन्स्टंट होता, एक्सपोनंट काय होता, एक्स होता. तसं एलिमेंट असेल तर डेरिव्हेटिव्ह काय घेतला, ए रेस टू एक्स लॉग ऑफ ए. नंतर आपल्या ई रेस टू एक्स तोच फॉर्म वापरला आपण, लॉग ई ची व्हॅल्यू काय आहे, 1. पण आता इथं एन म्हणजे काय, नंबर. मग एक्झाम्पल घेऊया आपण नंबरचं. काय करू, एक्स रेस टू 3 घेतला, जर कंपॅरिझन केलं ए रेस टू एक्स, ई रेस टू एक्स रेस टू एन आणि एक्झाम्पल घेतं एक्स रेस टू 3 चं, तर बेस किती आहे, एक्स, एक्सपोनंट किती आहे, 3, म्हणजे हा नंबर आहे. मग ह्या तिघांपैकी एक्स रेस टू 3 कशाशी कम्पेअर होत आहे, तर तिसऱ्याशी. ज्यावेळेस एक्सपोनंट एन आहे किंवा नंबर आहे, एन फॉर नंबर, तर काय करायचं, तो एक्सपोनंट ॲज इट इज घ्यायचा. पहिल्यांदा 3 तसाच घेतला, बेस
तसाच घ्या आणि 3 मायनस 1 असं करा. मग काय होणार आहे सिम्प्लिफिकेशन? 3x रेस टू 2 आणि इथं आपण फॉर्म्युला वापरलेला होता n म्हणजे काय नंबर. मग काय घेतला n तसाच घेतला, x बेस तसाच ठेवला आणि n मधून 1 वजा करा, ती टर्म काय होईल n मायनस 1. आणि हे 3 प्रकारचे एक्सपोनंट आहेत आणि ह्या तिघांची हे ते डेरिव्हेटिव्ह. फंक्शन f ऑफ x दाखवले, डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x दाखवले. कसले टर्मचा डेरिव्हेटिव्ह बघितला आपण? एक्सपोनंट टर्मचा. पहिला घेतला a रेस टू x, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय करा, आपण फॉर्म्युले पाठ करत होतो ना तशा प्रकारे पहिले लक्षातच ठेवा. a रेस टू x log a. e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय? e रेस टू x log e. पण आपल्याला माहिती आहे log e किती आहे 1. मग e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह किती? e रेस टू x. नंतर x रेस टू n हा पण एक्सपोनेन्शियल टर्म आहे. बेस किती आहे x आणि एक्सपोनंट किती आहे n. तर काय होणार आहे ते तर n x रेस टू n मायनस 1. आणि याच्या साठी काय घेतलं एक्झाम्पल? x रेस टू 3, 3x रेस टू 3 मायनस 1 and the derivative become 3x square. पण आपल्याला एक्सपोनेन्शियल टर्म घेताना ती कोणत्या प्रकारामध्ये मोडते? ए इथं काय कॉन्स्टंट आहे, एक्स काय व्हेरिएबल आहे, बेस किती आहे ई, इथं बेस किती आहे एक्स. आणखीन एक एक्झाम्पल घेते, हेच थोडंसं काय करू इंटरचेंज करू. हे एक्झाम्पल थोडंसं काय दिलं तर एक्स रेस टू 3, हां तेच मी असं घेतलं एक्झाम्पल 3 रेस टू एक्स. बेस किती झाला इथं 3 आणि एक्सपोनंट किती झाला x. मग हे कोणत्या प्रकारात मोडतंय? पहिल्या, दुसऱ्या का तिसऱ्या? तर इथं बेस कॉन्स्टंट आहे म्हणजे काय साहजिकच पहिल्या प्रकारामध्ये मोडतंय. मग कसं घेणार आहे याचा डेरिव्हेटिव्ह? 3 रेस टू x ॲज इट इज log ऑफ 3. नंतर काय करणार आहेत आता? e रेस टू x साठी e रेस टू x. e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे? e रेस टू x ॲज इट इज. बेस चेंज झाला आणि एक्सपोनंट मध्ये बदल, हे आपण असे प्रकार बघणार आहे. डेरिव्हेटिव्ह अँड देअर फंक्शन. फर्स्ट वी हॅव टू टेक द एक्सपोनेन्शियल टर्म a रेस टू x, e रेस टू x, x रेस टू n and these are some examples. पहिल्यांदा काय करायचं? एक्सपोनेन्शियल काय ते बघायचं, नंतर ते फंक्शन आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह. एक्सपोनेन्शियल घेताना बेस काय आहे, ए आहे का ई आहे का एक्स आहे ते बघून घ्या व्यवस्थित. त्यानुसार रूल एम्प्लाय करा. ए रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती? ए रेस टू एक्स लॉग ए. ई रेस टू एक्स चा ई रेस टू एक्स लॉग ई. पण त्याची व्हॅल्यू किती आहे? ई रेस टू एक्स. एक्स रेस टू एन, एन एक्स रेस टू एन मायनस 1. असं अतिशय सोपं असं गणित आहे आपलं. आणि हा भाग ट्रिगोनॉमेट्री बऱ्यापैकी तुम्हाला 10वीला 11वीला झालेलाच आहे. त्याचे फक्त आपल्याला आता इम्प्लिकेशन करायचे डिफरन्सिएशन मध्ये, नंतर इंटिग्रेशन मध्ये. हे एक्सपोनेन्शियल झालं. पुढची स्टेप कशाबद्दल सांगताय सांगा? ट्रिगोनॉमेट्री फंक्शन. मग असाच कॉलम आपण कशा संदर्भात करायचा? एफ ऑफ एक्स आणि नंतर काय करणार सांगा? एफ डॅश ऑफ एक्स. मग आता हे ट्रिगोनॉमेट्रीचं सांगताना पहिल्यांदा हे फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या किंवा पुस्तक पेज क्रमांक 1 वर बघा. लिहून घ्या थोडंसं. मग आता आपण एक्सपोनेन्शियल टर्मचं डेरिव्हेटिव्ह बघतोय. काय घेतलं आता इथे मी? दुसरी एक टर्म घेतली 1/x चा डेरिव्हेटिव्ह बघायचा. आपल्याला काय माहिती होतं? x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह n x रेस टू n मायनस 1. आपल्याला पाहिजे कशाचा? 1/x ह्या टर्मचा. थोडं सिम्प्लिफिकेशन. हा डिनॉमिनेटरला टर्म आहे, त्याची पॉवर 1 आहे. तो न्यूमरेटरला जर गेला तर ती टर्म काय होईल? x रेस टू मायनस 1. मग इथं n किती झाला? मायनस 1. प्रॉपर्टी यूज करू आपण. मायनस 1 x रेस टू मायनस 1 मायनस 1. साहजिकच मग 1/x चं सिम्प्लिफिकेशन x रेस टू मायनस 1 आणि याचं सिम्प्लिफिकेशन किती झालं?
मायनस एक्स रेस टू मायनस टू. मग डेरिव्हेटिव्ह किती झाला याचा? 1/x चा डेरिव्हेटिव्ह किती होणार आहे सांगा? 1/x. सिम्प्लिफिकेशन किती झालं? x रेस टू मायनस 1. अगेन सिम्प्लिफाय. मायनस 1 रेस टू x रेस टू मायनस 1 मायनस 1 मायनस एक्स रेस टू मायनस 2. हा एक्सपोनेन्शियल न्यूमरेटरला आहे, मायनस आहे, डिनॉमिनेटरला जर गेला मायनस 1/x रेस टू 2 and this is the derivative of 1/x. मग फंक्शन काय होणार आहे? 1/x आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल? मायनस 1/x चा स्क्वेअर. असं इम्प्लाय करणार आहेत आता. e रेस टू x, x रेस टू n, e रेस टू x ह्या प्रकारे. मग तसंच आपण दुसरं एक्झाम्पल बघूयात. रूट एक्स. रूट एक्स म्हणजे काय? रूट एक्स म्हणजे काय? एक्स रेस टू 1/2 आहे की नाही? n ची व्हॅल्यू किती होणार आहे? 1/2. मग 1/2 मायनस 1. 1/2 मायनस 1 काय होणार आहे? मायनस 1/2. बघा एक्झाम्पल घेऊयात आपण. काय कशाचं? हे फंक्शन आणि ह्या त्याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. फंक्शन काय? रूट एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. तर पहिल्यांदा सिम्प्लिफिकेशन. आपल्याला टर्म माहिती आहे एक्स रेस टू एन, ई रेस टू एक्स, ए रेस टू एक्स. एक रूट एक्स म्हणजे काय? एक्स रेस टू 1/2. ही कसली टर्म झाली? एक्सपोनेन्शियल. तर एन किती आहे? 1/2. सिम्प्लिफिकेशन जर केलं 1/2 x रेस टू 1/2 मायनस 1. 1/2 मायनस 1. अगेन सिम्प्लिफाय द टर्म. 1/2 x रेस टू मायनस 1/2. एक्सपोनेन्शियल टर्म आहे, निगेटिव्ह आहे. तर काय? डिनॉमिनेटरला जर जी घेतली तर काय होणार आहे? ती टर्म पॉझिटिव्ह टर्म होईल. काय होणार आहे मग? 1/2 x रेस टू 1/2. आणि ज्या वेळेस पॉवर 1/2 असते म्हणजे ती टर्म कशामध्ये आहे? रूटमध्ये. 1/2 रूट ऑफ x. Therefore, we have to write that the function is when x, their derivative is 1/2 root x. हे पेज नंबर 1 वर तक्त्यामध्ये दिलेलं आहे. मी फक्त एक्सप्लेनेशन करते. नंतर थोडंसं पुढे गेलं ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन कडे येऊयात. तुम्हाला सगळ्यांना ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन अगदी व्यवस्थित माहिती आहे. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. आता ते डेरिव्हेटिव्ह कसे आले ह्याच्या हिस्ट्रीमध्ये न जाता फंक्शन आणि त्याची डेरिव्हेटिव्ह आपण आता इथं डायरेक्ट मेन्शन करू. फंक्शन नोटेशन केलं एफ ऑफ एक्स. त्याचा डेरिव्हेटिव्ह नोटेट कसा केला? एफ डॅश ऑफ एक्स. पहिलं टर्म काय? साइन एक्स. आता इथं काय झालं? पाठांतर थोडंसं करा. सेकंड कॉस एक्स. जसं तुम्ही स्क्वेअर क्यूब पार्ट केले की नाही का प्रत्येक वेळेस मल्टिप्लिकेशनच करत बसलाय. 13 चा स्क्वेअर म्हणलं किंवा 169 का 13 × 13 करत बसला नाही. तसं आता इथं आपण काय करायचं? फर्स्ट प्रिन्सिपल नुसार सोडवत बसायचं नाही की फंक्शन घेतलंय, फर्स्ट प्रिन्सिपल इम्प्लाय केलाय, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काढलाय. डायरेक्ट फंक्शन घ्या आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा तोंडपाठ करा. मग हळूहळू तुम्ही त्या फर्स्ट प्रिन्सिपलमध्ये कसं सबस्टिट्यूट केलं हे पुढे गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल हळूहळू. फंक्शन ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन साइन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह काय बाळांनो? कॉस एक्स. नंतर फंक्शन कॉस एक्स. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय? मायनस साइन एक्स. साइन कॉस. तिसरा क्रमांक कशाचा आहे? टॅन एक्स. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय? सेक ऑफ स्क्वेअर एक्स. टॅन एक्स सेक ऑफ स्क्वेअर एक्स. नंतर फोर्थ कॉट एक्स मायनस कोसेक ऑफ स्क्वेअर एक्स. वी हैव टू फाइंड this derivative by the first principle. Sin x derivative is cos x minus sin x tan x sec of square x cot x minus cosec of square x. नंतर पाचवा नंबर sec x आणि sec x चा डेरिव्हेटिव्ह आहे sec x into tan x. sec x into tan of x. नंतर सहावा
cosec x, and that derivative is minus cosec x into cot x. These are the term, trigonometric term, and these are the functions of this trigonometric function. And all of these trigonometric function derivative we have to find by the first principle, and then sin the derivative cos minus sin, tan sec square, cot minus cosec square, sec x into tan x, cosec minus cosec x into cot x. मग पहिल्यांदा आपण काय करा, पेज क्रमांक 1 काढा, हे बघा तक्ता वहीमध्ये लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या, काय अडचणी असेल. ही फक्त सुरुवात आहे आणि सिलेबस अतिशय सोपा आहे आपला. व्यवस्थित लिहून घ्या, समजून घ्या, हळूहळू आपण पुढच्या स्टेपला जाऊ. ओके.